अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील टोंगलापूर फटा मासूद या ठिकाणी सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था व पयोष्णी गुरुकुलम प्राथमिक मराठी शाळा व निवासी मूकबधिर विद्यालयाच्या वतीनं राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा 22, 23, 24 डिसेंबर दरम्यान पूर्णा माय अपंग अनाथ मदत केंद्र टोंगलापूर या ठिकाणी सुरू आहे। या स्पर्धेचं उद्घाटन माजी मंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आलं आहे। तर या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सौ नैना कडू उपस्थित होत्या। तसेच या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली। या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी विविध ठिकाणावरून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। मोबाईलचं गेममुळे या सर्व वातावरणामुळे मुलं आपल्या मातीतले खेळ विसरत आहेत। मागील वर्षापासून विद्यार्थ्यांकरता मातीतल्या खेळांच्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं। त्यामध्ये लंगडी, कबड्डी, खो खो, लांब उडी या प्रकारचं आपल्या मातीतील जे खेळ आहेत त्या खेळांच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। एकीकडे इंग्रजी शाळांची संख्या वाढत असताना दुसरीकडे आम्ही मराठी शाळा चालवतोय। या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून खेळाडू यांनी सहभाग घेतला। स्वदेशी खेळांच्या स्पर्धा आहे। मोबाईलच्या गेममध्ये आणि या सर्व वातावरणात जे आपल्या मातीतील खेळ आहे ते मुलं विसरत चालले आहे। म्हणून मागच्या वर्षीपासून आम्ही या स्पर्धांचं आयोजन करतो। यावर्षी जिल्हास्तरीय घेतलं। लंगडी, खो खो, कबड्डी, रस्सीखेच, लांब उडी या प्रकारचे आपल्या मातीतील जे खेळ आहे या सगळ्या खेळांच्या या स्पर्धा आहेत। कुठून या ठिकाणी स्पर्धा येणार आहे? जिल्ह्यातील सगळ्या प्राथमिक शाळांचं आहे। आम्ही एक 11 वर्षांपासून पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, मराठी माध्यमाची शाळा चालवतो। ज्यावेळी सगळीकडे इंग्रजी शाळांची संख्या वाढते आहे त्यावेळी जाणीवपूर्वक आम्ही फक्त मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा चालवतो आहे आणि त्या शाळेतर्फे जे आयोजन आहे त्यासाठी प्राथमिक वयोगटातील मुले आहेत। दुसरी आमची शाळा दिव्यांग मुलांची आहे, मूकबधिर विद्यार्थ्यांची। म्हणून जिल्ह्यातील सर्व मूकबधिर शाळासुद्धा या सामन्यांमध्ये समाविष्ट होत आहेत। काय आव्हान काय करून बाकी शाळांनी मुलांचे संघ पाठवले पाहिजे। मुलं मातीमध्ये खेळली तर ती खऱ्या अर्थानं बळकट बनतील आणि खेळांप्रती असलेली उदासीनता दूर झाली पाहिजे। मातीची नाळ ज्या मुलांशी जुळलेली आहे आणि खिलाडू वृत्ती ज्याच्यामध्ये आली तो कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत जीवनामध्ये तग धरतो। सर्व शाळातील शिक्षकांना माझं एक नम्र आव्हान आहे की या अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये शाळांनी अत्यंत हिरिरीने सहभागी झाले पाहिजे।